हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्ही पहिला जो सीन बघितला तो आहे सकाळचे 4:30 वाजता। पिल्लूचे बाबा आलेले, पिल्लूला झोपवत होते। मी पण थोडा वेळ तिला झोपवली, पण ती झोपत नव्हती। मग पिल्लूचे बाबा ट्राय करत होते तिला झोपवायचं आणि ती फायनली झोपलेली। त्याच्यानंतर दीपक वगैरे झोपला आणि नंतर ते लेट उठले। त्याच्यानंतर मी माझा नाश्ता वगैरे केला आणि पिल्लू आमची उठलेली 11 वाजता। सो मी सकाळी तिला ब्रेकफास्टला देते, प्युरी देते, फ्रूटची कुठली पण प्युरी, पेर नाही तर सफरचंदही ठरलेलं आहे। सो इथे मी आज सफरचंद होते, सो मी सफरचंदची प्युरी करते। मी तिला डायरेक्ट असं स्टीम देत नाही, तिला डायरेक्ट देते, असं विथ साल देते। सालमध्ये पण फायबर्स असतात, तो सो तुम्ही पण त्याच्यामुळे फायबर्स बाळाच्या पोटामध्ये गेले पाहिजेत। त्याच्यामुळे तुमचं पण बाळ 1 वर्षाचं असेल, 9 महिन्याचं असेल तरी तुम्ही विदाउट स्टीम देऊ शकता ॲपल। सो मी तशा प्रकारे दिलं आणि थोडंसं दूध टाकलं त्याच्यामध्ये, ते ग्राइंड केलं मिक्सरला आणि मग तिला ते फीड केलं, तुम्हाला पुढे दिसेलच। आणि पिल्लू इथे खेळत होती, पिल्लूचे आणि पिल्लूचे बाबा, जोपर्यंत तिचा ब्रेकफास्ट तयार होते तोपर्यंत। आणि मी आता इथे तिला फीड करेल। हा तिचा फर्स्ट मील आहे सकाळचा। दूध तर तिने पिलेलं ऑलरेडी आणि हा तिचा सकाळचा पहिला मील आहे। ॲपल तिला देते मी आणि त्याच्यानंतर मग मी तिला खिचडी करत होती। इथे मी ओट्स व्हेजिटेबल खिचडी करत होती। ओट्स घेतले, एक लसूण घेतले आणि हे सगळं व्हेजिटेबल्स घेतले, कॅरेट घेतले, छोटंसंच घेतलं आहे आणि हे टोमॅटो आहे अर्धा घेतलं आहे, फ्लावर घेतलं आहे ते पण थोडंसंच घेतलं आणि रताळं घेतलं आहे। हे सगळं बाळाच्या पोटामध्ये गेलंच पाहिजे, त्याच्यामुळे व्हेजिटेबल्स बघा मी किती क्वांटिटी जास्त प्रमाणे घेतली आहे, तुम्ही पण तसंच करा। आणि आता मी जे सगळं जेवण आहे ना पिल्लूचे ते तुपातच करते। तुम्ही आहे ना बाळाला तूप आहे ना अगदी 6 महिन्यापासून चालू करू शकता, मला कमेंट आलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही 6 महिन्यापासून बाळाला तूप द्या, तेलपेक्षा तूप चांगलं, पौष्टिक, हेल्थ पण बनते त्याच्यामुळे। आणि मी जिरं राईची फोडणी दिली, ते तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकला, थोडंसं हिंग टाकलं आणि जे व्हेजिटेबल्स होते कट केलेले ते पहिले शेलो फ्राय करून घेतले तुपामध्ये। आणि नंतर आपले घरगुती मसाले, हळद, गरम मसाला, धने पावडर वगैरे टाकलं आणि थोडंसं आपलं हे टाकलं पाणी आणि ओट्स टाकलं। आता ते तुमचं बाळ कसं खातं त्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। जर तुमची बाळ एकदम प्युरी खात असेल, एकदम थिक खात असेल, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा आणि त्याला फीड करा आणि थोडंसं मीठ टाकलं। आणि ते झाल्यानंतर मग मी आम्हाला लस्सी केलेली, कारण का दीपकला लस्सी पिऊची वाटत होती आणि आता ऊन पण खूप पडतं, त्याच्यामुळे ना लस्सी, ताक, दही हे खाल्लं ना की जरा सुकून भेटतं। सो त्याच्यामुळे मी लस्सी केलेली आणि पिल्लूला पण मी थोडंसं दिलेलं आहे लस्सी, याच्यातले 2-3 चम्मच दिलेले। आता तुम्ही बाळाला ना तुमचं 1 वर्ष 1.5 वर्षाचा झाला असेल ना, तुम्ही दहीभात वगैरे ट्राय करू शकता। मी पिल्लूला कधी कधी देते दहीभात, पण दुपारचं देते, संध्याकाळचं नाही देत। आणि तिला अजून तरी सर्दीचा त्रास झाला नाही आहे, मी तिला थोडं असं ट्राय करते, तिला पण सवय झाली पाहिजे त्याच्यामुळे। आणि आता मी लस्सी पिऊ आणि मग नंतर जेवणाला लागेल। आमचं पण जेवण बाकी होतं, मग साईड बाय साईड दीपक मला बोलला लस्सी हवे, त्याच्यामुळे मग मी लस्सी केली। आणि इथे माझी भाजी पण तयार झाली, पिल्लूचं पण तयार झालं आहे। पिल्लू आमची जागीच होती, काही झोपली नव्हती, मग मी म्हटलं आता तिला भरवेल आणि मगच झोपवेल। सो अशा प्रकारे ही ओट्सची खिचडी आहे ती तयार झाली। आता ती थंड झालेली, कारण का कधीची बनवून ठेवलेली। आता त्याला मी स्मॅश करेल असे थोडंसं आणि तिला फीड करेल। सो तुम्ही पण असंच ट्राय करा कधीतरी ओट्सची खिचडी, बाळ अगदी आवडीने खातं आणि तुम्ही पण खाऊ शकता। ही असं नाही आहे तुम्ही खाऊ नाही शकत, फक्त आपण ह्याच्यामध्ये मिरची ॲड करायची। तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल ना तुम्ही ओट्सची अशा प्रकारे खिचडी खाऊ शकता आणि मस्त लागते। मी पण कधीतरी अशी उरली नाही की मी पिल्लूचं जेवण खाते, फेकत नाही, थोडंसं मीठ ॲड करते आणि मिरचीचा तडका देते, मग ते आपल्याला खाता येतं। आणि आता इथे तिला तिचे बाबा रेडी करत होते जेवणासाठी आणि तिचं जेवण वगैरे झालं, सगळं झालं आणि मी म्हटलं आता ती झोपेल, पण ती झोपली नाही। मी आंघोळ केली, आंघोळ झाली माझी, जेवण वगैरे झालं आणि नंतर मी म्हटलं भांडी धुवेल आणि जरासं नेलपेंट वगैरे लावेल, तोपर्यंत माझी आंघोळ होईपर्यंत ती उठून गेली। सो त्याच्यामुळे मग मी तिला पाणी दिलं सिप्परमध्ये, ती पाणी जरा पिते, त्याच्यामुळे मी तिला बॉटल असे तयार करून देते। तुम्ही पण तुमच्या बाळाला असं सिप्पर घ्या, जेणेकरून त्याच्याने पाणी अगदी तो नीट पिएल, सवय होईल। आणि इथे मी आता दुपारची जी भांडी होती ती घासून घेते, कारण का आंघोळ जेवली आणि नंतर आंघोळ केली आणि भांडी म्हटलं नंतर घासेल, कारण का भांडी घासायला इतका कंटाळा येतो ना मला जाम। सो आणि पिल्लू पण उठून गेलेली, त्याच्यामुळे मला अजूनच मग कंटाळा यायला लागला। मी तर ठरवलेलं भांडी वगैरे धुवेल, सगळं करेल आणि नेलपेंट नाही तर काहीतरी फेस पॅक लावून बसेल, पण ॲज युजल आमची पिल्लू सगळा प्लॅन फ्लॉप करते, त्याच्याप्रमाणे पिल्लूने आमचा प्लॅन फ्लॉप केला
आणि मी आता सगळं भांडी वगैरे झाली, किचन ओटा सगळा पुसून घेते, कारण का दीपक गेल्यानंतर मला एवढं सगळं क्लिनिंग करता येत नाही, त्याच्यामुळे दीपक असतो तेव्हाच मला क्लिनिंग करता नीट येते. सो इथे क्लिनिंग चालू होती आणि पिल्लूचं पाणी पण गरम करून ठेवते. रात्री खूप घाई होते, मग पाणी तिचं गरम करून मी ठेवून देते ऑलरेडी बॉटल्समध्ये. जस्ट पिल्लूला मी आंघोळ घातले, तिला रेडी वगैरे करून ठेवला. आता ऑलमोस्ट 5 वाजले. 6 वाजता खाली त्याचे तोपर्यंत झोपली तर पोस्टपोन झालं. आता पटकन तिला दूध बनवून देते, कारण का मी तिला फीड केलेलं 2 वाजता. 2 नंतर तिने अजून एकदा दूध पिलं थोडंसं, आणि म्हणजे पाणी पिलं तिने, आणि अर्धं बिस्किट खाल्लेलं. जेव्हा आम्ही 4 वाजता चहा पित होतो अर्धंच दिलेलं तिला. सो आता मी तिला दूध करून देते. मी तिला अमूलचं दूध देते, अमूल स्पर्शचं. सो ते पटकन दूध देते तिला. आणि मला बेडशीट पण चेंज करायला, कारण ह्या पिल्लूने आज 2 टाईम शू केली आहे बेडशीटवर. कालच चेंज केली आणि आज परत खराब करून टाकली तिने. सो आता तिला पटकन मी दूध देते. हे पाणी असं ना तिचं गरमच करून ठेव. जे मी तिला आता दूध देते ना ते फक्त एवढ्याशा छोट्याशाच बॉटलमध्ये देते, आणि नंतर देते ना ते मोठ्या बॉटलमध्ये देते. कारण का आता हे दूध दिल्यानंतर ना तिला मला म्हणजे ती उठेल किंवा झोपेल खाली जाऊन, त्याच्यानंतर मला तिला एक फ्रूट द्यायचे. त्याच्यामुळे आता तिचं दुधाची जी क्वांटिटी असते ना, जी इव्हिनिंगची, ती एवढीच असते, थोडीशीच असते, जास्त नाही देत तिला. आणि नंतर मग ती उठते ना, त्याच्यानंतर मग तिला मी जवळजवळ अर्धीहून जास्त बॉटल, ह्याच्याहून डबल देते, डबल नाही ह्याच्याहून थोडंसं जास्त दूध देते. हे ठरलेलं आहे माझं प्रमाण, तिला त्याचप्रमाणे मी दूध देते नेहमी. तीच आहे, आता तिला दूध देईल, बेडशीट चेंज करेल. शेक केलं, हे एवढीशी बॉटल देते, नंतर आहे ती मोठी बॉटल देते. मी केस पण धुतलेत, अजून ते मॅट टाकून फ्लोअरवर ठेवते, जेणेकरून मी माझं बेडशीट चेंज करेन. स्टाईल बघा दूध प्यायची, बघितलं, हे असं असतं, नकोय वाटतं तिला. आणि मी हे सगळे असे ड्रॉवर्स पिल्लूचे अरेंज केले, हे सगळे वेगवेगळे, म्हणजे टी शर्ट पॅन्ट्स वगैरे असे कपडे अरेंज केलेत. कधी मी तरी तुम्हाला दाखवेल. आता पिल्लू एकटी आहे तिथे. बेड पण अरेंज केला. मी अशा क्वेश्चन का लावते, कारण की ती आहे ना मस्ती करता करता डायरेक्ट अंग टाकून देते, त्याच्यामुळे असं जुगाड करावं लागतं तिला. ते दूध पिते ना तेव्हाच मला असे छोटे कामं. आणि कानातलं बघा कसं ओढते हे. आता आली तिला झोप. ना तर कशी खेळते बघा. चाललंय तिचं नोकरी करते. शी आमचा जासूस. काल रात्री एक गोष्ट शिकवली असं. अगं बाई ती करते पण मुडावर आहे. मी तुम्हाला दाखवेल जेव्हा ती करेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल.
तिचा मूड असेल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की त्या कशा प्रकारे करते. असे करते अगं, आपण बोलायचं अगं बाई, मग ती अशी हात मारते. बघा त्या पडद्याच्या पाठीत तोंड टाकते आणि शांत बसते. बघा कसं चाललंय. जाऊ आम्ही खाली. 6 वाजले आता. 6 वाजले आता आम्ही जातो खाली दोघी. सायकलवर एक राऊंड मारून आणतो. केले आता आम्ही खाली जातोय. पिल्लूकडे ना आमच्या कॅपचं कलेक्शन खूप आहे. मी तुम्हाला ना कधीतरी दाखवेल. आता चला आम्ही पटकन खाली जाऊन येतो. सांग जस आम्ही आलो खालून फिरून. जस्ट आम्ही आलो आता खालून फिरून. तिला झोप लागत होती, हवा लागत होती, त्याच्याने घरी आलो. आणि घरी आल्यावर तिची झोपच गेली. मी म्हटलं ॲटलीस्ट झोपेल. सकाळपासून जरा पण नाही झोपली. माझी थोडीफार कामं आहेत. पूजा करायची आहे, दोघींचं जेवण करायचं आहे. आणि म्हटलं जरासं काहीतरी बसेल आराम करेल मी. तर हा पोरगा अजून झोपलाच नाही आहे, खेळणं चालू आहे. काय बघते काय माहिती हातात. स्वतःचं हात निरीक्षण करते आणि बोलते काहीतरी. पिल्लू अगं बाई कर. अगं बाई तू कर. अगं बाई असं कर. अगं बाई अगं तू कर. अगं बाई. आता तू तुझ्या हातात मग नाही. तू बोल काहीतरी तर बोल. हां बोल. खेळत बसले पण झोप का येत नाही. आज हात बघितलास का तुझा? ती एकटीच खेळते. शूज आहेत ते शूज आहेत. शूज पायात घालायचे. इथे घालायचे पायात. शूज कुठे घालतात?
काय चाललंय बघायचं. तिचा बाबा आहे ना उशीखाली इयरपॉड लपवतो म्हणजे ठेवतो. तर तिला काय वाटतं प्रत्येक उशी पाठी इयरपॉडच आहे आणि ती तोच शोधते उशी हे करून. बघा इकडे घे. बोल. लाईट गेले आणि हा आहे चार्जिंगचा बल्ब लावला मी. दिवा झाला. पिल्लूच्या जेवणाची तयारी केली आणि पिल्लू झोपली आहे दिसत असेल. आणि लाईट गेले, नेमकी लाईट गेली आणि मी घेत होती चहा. पटकन चहा घेते. बघूया पिल्लूला उठवू नको देवा. फॅन लागून दे. मी हळू का बोलते कारण का माझ्या उठण्याने ती उठेल आणि खूप लाईट गेली की खूप शांतता असते, तुम्हाला माहिती आहे. तर जस्ट माझं पिल्लूचं जेवण करून झालं, कुकीचं जेवण करून झालं. आणि पिल्लू खेळते ह्या ॲनिमल्सनी. हे ना गुड्डीचे आहेत. गुड्डी लहान होती ना तेव्हाचे हे ॲनिमल्स आहेत. मोठी झाली, शाळेत गेली, कॉलेजला गेली, लग्न झालं आणि अजून पण हे असे ॲनिमल्स तसेच्या तसेच आहेत. तुम्हाला दाखवते आता. आणि आता पिल्लू खेळते त्याच्याने. आणि पिल्लूकडे ना एक बॅकपॅक आहे, ती पण गुड्डीचीच आहे, म्हणजे हिच्या माऊची बॅग आहे. ती पण मी तिला बर्थडे गिफ्ट दिलेली गुड्डीला. आणि आता ती पिल्लू यूज करेल. आता पिल्लू चालायला लागली, जरा मोठी झाली ना की मी ती तुम्हाला दाखवेल, किंवा आता तुम्हाला दाखवेल मी कधीतरी ती बॅग. पिल्लूचा जेव्हा वॉर्डरोब साफ करेल ना तेव्हा. फक्त त्याची चैन निघाले पण मस्त आहे. आणि मी करून टाकलं पिल्लूचं जेवण कारण का लाईट गेलेली. ऑलमोस्ट आता 8:45 झालेत आणि नंतर मग करेपर्यंत 9, 9:30 होऊन जातील. लाईट गेली, पिल्लू उठली, तिला बनाना दिला. म्हटलं थोडासा टाईम पोटात काहीतरी राहील. आणि संध्याकाळी फ्रूट भरवलं नव्हतं, सो बनाना फीड केला तिला. आणि आता खेळते आहे. तर मी मुगाची खिचडी आहे ती कशी केली तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. जेव्हा मी तुम्हाला दाखवेल ना कशी झाली आहे ती, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की सांगेल की कशी केली आहे ते. आणि आता ही तिची खेळणी, ती तिचे गाणं, ह्याच्यासोबत ती आता खेळेल. हे आम्ही ट्रेनमधून घेतलेलं. सो पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. आणि बघा कशी झोपली आहे बघा, दाखवते तुम्हाला. बघा खेळणी कशी, कसं गाणं बघते म्हणजे पोरग. आता तिला भरवते. आता ऑलमोस्ट 9 वाजले, 9:15 पर्यंत तिला भरवेन मी. जेवण तर झालं, आता फक्त भरवायचंय. पिल्लूचं आम्ही परत एकदा टकलं करणार आहे. टकलू करणार आहे. बघूया आता कधी टाइम भेटतोय. सॅटर्डे आयदर संडे. पिल्लूच्या बाबांना कधी टाइम आहे बघूया आता. ती माझ्या मांडीवर लहानपणी पुरायची आणि आता बघा आता माझी मांडीच छोटी पडते तिला. कसं झोपलंय बघा. गाणं बघते, गाणं. आज ती चक्क शांत बसते. तिला ना मांडीवर अजिबात नाही आवडत. अजिबात म्हणजे अजिबात नाही आवडत बघा. बस जरा पण नाही आवडत तिला मांडीवर. आणि आता बसले शांत. टकलू माझं टकलू. त्या बाबांना पण इथे केस थोडी कमी आहे, हिला पण कमी आहे. उठली बोलली ना थोडा वेळच बसते मांडीवर. झालं तिचा संसार संसार संसार. जेवणाला सगळा पसारा आहे घरी, पाय कुठे ठेवायचा कळत नाही. आणि पिल्लूला केली मी मूगडाळ बीटची सूप. तर मी हे कसं केलंय, जी तूप टाकलं, बीट किसून घेतलं आणि तूपमध्ये हिंग, जिरं, राय, लसूणची फोडणी दिली आणि आपले हळद, गरम मसाला, धने पावडर टाकले आणि बीट किसलेलं टाकलं आणि मूग डाळ टाकली. बीट किसूनच टाका कारण का ना ते शिजत नाही पटकन.
त्याच्यामुळे किसलं ना की अगदी नीट ते हे होतं. तुम्हाला तर कळत असेल, ते दिसत पण नसेल बीट, कारण का मी किसून टाकलेलं. थोडं दिसतंय, किसूनच टाका बीट. पिल्लू बसले, आता तिला भरवते. जस्ट माझी भांडी आवरून झालेत. भांडी घासणं, आज पिल्लूला झोप नाही झाली. तुम्हाला बोललेली लाईट गेलेली, तर पिल्लू आमची उठून गेली लगेच. जसं मी कॅमेरा बंद केला तशी उठली आणि आता तिला आली आहे झोप. आणि वाजलेत ऑलमोस्ट 10:30, 10:15 वाजलेत. आता तिला झोपवलं ना तर ती 12 वाजता उठणार आणि मला जागवणार. त्याच्यामुळे मला जबरदस्ती आता तिला 12पर्यंत जागवायचे. आणि काल लिटरली तिला मी 12 वाजता झोपवली आणि ती 1 वाजता उठली. ती अगदी तिचे बाबा येईपर्यंत 4 वाजेपर्यंत जागी होती. आणि नंतर बाबा आले तिचे, मी तिला थोडंसं झोपायचा प्रयत्न केला, नंतर बाबांनी झोपवलं. आणि काल मग मी सँडविच केलेले इव्हिनिंगला, सो थोडंसं बॅटर उरलेलं, मग त्याचं दीपकला करून दिलं. सकाळी 4 वाजता मी सँडविच केला 4 वाजता मी सँडविच केला दीपकला. त्यांनी खाल्ला आणि तो पण झोपला आणि ही पण झोपलेली नंतर. असं काय रुटीन होतं. आणि ही आमची कुकू इकडे ये सोनू, इकडे ये. हे बघा आमची कुकी. मी भांडी घासत होती, पिल्लूला चेअरवर बसवलेली, फिडिंग चेअरवरती, आणि तिला सॉंग्स लावून दिलेले. तिला तिकडे नेलं ना तर ती काय करते, मग किरकिर करते. मी भांडी धुत असते तेव्हा, म्हणून मी तिला इथं ठेवलं. आणि ही सॉंग्स लागलेले तर नाचत होती तिचे बघून, आणि कुकी तिला बघत होती. मग मी म्हटलं कुकी तिला काय करायला नको, कारण का ती हाताच्या मुवमेंट जोरात ओरडत होती पिल्लू, त्याच्यामुळे. लाल बघा केवढी पाडलाय. तर मी तिला कुकीजवळ मी भांडी घासता गप्पा मारत होती, मध्ये तिथे उभी होती. कुकी पण अशी आहे ना, तिच्याजवळ गप्पा मारलं ना की गप्पा ऐकत बसते ती. मी भांडी घासेपर्यंत ती ऐकत होती माझ्या गप्पा. मी तिला बोलते कुकी तुला ट्रीट देणार आहे, कुकी तू असं. आणि तुम्हाला सांगते, सकाळी आम्ही कुकीला आंघोळ घातली आणि काय झालं काय माहिती, अंगावर पाणी टाकलं, 1-2 मग टाकले आणि तिने अंगच सोडून दिलं, हात पाय तोंड बिंड सगळं सोडून दिलं. दीपक बोलतो की तिला अटॅक वगैरे आलेला की काय. मी म्हटलं नाही, तिला चक्कर वगैरे आली असेल, सकाळ आंघोळ घातलं, काय खाल्लं नाही त्याच्यामुळे, मे बी काय झालेलं काय माहिती पण तिला. पण आता ठीक आहे. नंतर आंघोळ वगैरे झाली, फ्रेश म्हणजे एकदम टकाटक झाली, शीर सगळं झालं. मग खाल्लं तिला पनीर आणि पेडिग्री दिलेली, गाजर दिलं, प्लस दही दिलं, ते सगळं खाल्लं ना. आता पुरं ओके. आणि आता तिने डिनर पण केलं, रात्री परत एकदा पेडिग्री खाई. सो असा काही दिवस गेला आमचा. आणि आता हे पोरगं गाणं बघते. आता मी ब्लॉग इथेच एंड करते, कारण का पिल्लू आमची आता क्रँकीच झाली खूप. तिला झोप आली ना की ती खूप किरकिर चालूच असते तिची. 12 वाजेपर्यंत कसं ना कसं तरी तिला मला काढायचं आहे बेड तिचा. त्यामुळे तिच्याजवळ खेळेल, गाणी लावेल, तिला एंगेज करेल, काय ना काहीतरी तिला करावंच लागेल. सो मी ब्लॉग इथेच एंड करते, कारण का आता शूट करण्यासारखं काही नाही आहे. आणि तुम्हाला मी 2 रेसिपी शेअर केल्या, त्या पण तुम्ही नक्की ट्राय करा. बाळ अगदी आवडीने खाईल. पिल्लूला तर मी नेहमीच देते, त्याच्यामुळे तिला आवडतं आणि ती आवडीनेच खाते. असं काही तिच्यासाठी वेगळं नाही आहे. वेगळं तिच्यासाठी डिफरंट कधी येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. आता मी विचार केला तिला ना नॉनव्हेज म्हणजे मच्छी ट्राय करणार आहे, मच्छी देणार आहे तिला. आता ती ऑलमोस्ट झाली 1 वर्षाची झाली, 1 वर्ष 2 महिने झाले. सो मी आता तिला मच्छी ट्राय करणार आहे. तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल की 1 इयरच्या बाळासाठी मच्छी कोणती देतात आणि कशी करतात, ते पण मी तुमच्याजवळ शेअर करेल. कोणती चांगली मच्छी आहे त्यांच्या हेल्थसाठी ते पण मी तुम्हाला सगळं शेअर करेल. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. गाणी बघते ना म्हणून नाचते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर. आणि रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा नवीन. चला तर बाय बाय. वरती चढते बघा, बघा. चला बाय बाय. पिल्लू बाय बाय कर. पिल्ला बाय बाय. हे बघ असं. पिल्लू सगळ्यांना ये बोलो, ये कर, ये कर, या कर. तू या कर ना. आज काय खाली मस्त करत होती ती. डॉग्स होते ना, त्यांना करत होती ती. चला बाय बाय. वाजलेत आता 11:30. हे पिल्लूचं लास्टचं मील आहे. दूध पिते आता ती झोपायच्या आधी दूध.